सीताफळ हे प्रत्येकांनाच आवडणारं फळ आहे. सद्यस्थितीला बाजारामध्ये देखील सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी जोड व्यवसाय म्हणून आपल्या शेतीमध्ये सीताफळाची लागवड करतात. मागील 2 ते 3 वर्षांपासून सीताफळ लागवडीचं महत्त्व वाढलेलं आहे. अशातच आम्ही आपणास बीड येथील सीताफळ उत्पादक शेतकऱ्याची कहाणी सांगणार आहोत, जे मागील 5 वर्षांपासून सीताफळाच्या माध्यमातून अगदी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. ज्यांचं नाव आहे श्रीराम जोशी. नमस्कार. मी श्रीराम जोशी. हे पारंपरिक शेती करण्याच्या पेक्षा काहीतरी फळबाग करायची ह्या हेतून आम्ही सीताफळाची लागवड केली. 4 ते 5 वर्ष झाली या बागेला. गावरान सीताफळ हे. याच्यापासून पारंपरिक साध्या उत्पन्नापेक्षा सीताफळ प्लस मध्ये उत्पन्न दोन्ही मिळतं, त्यामुळं फायदा होतो शेतकऱ्याचा. हे 1.5 एकरमध्ये 400 झाडं लावलेली आहेत. त्याचं उत्पन्न आल्यानंतर कुठं विकायला जायची गरज नाही. जाग्यावर व्यापारी येतात आणि 40 रुपये 50 रुपये किलोनी घेऊन जातात व्यापारी पॅक करून. त्यामुळे बाहेर कुठं घेऊन जायची गरज नाही. आणि गेलं तर खर्च हे ते बाकी काही होत नाही. त्यामुळे जाग्यावर आपण फक्त तोडून द्यायचं आणि व्यापारी घेऊन जातात पॅक करून. 40 ते 50 रुपये दर देतात ते. सुरुवातीला आम्ही पारंपरिक शेती करायचो, पण त्यातून काही फारसं उत्पन्न निघत नव्हतं. त्यामुळे आम्ही डोकं चलवून हे सीताफळाची लागवड केली आणि त्याच्यामुळं इन्कममध्ये वाढ झालेली आहे. आज हे सीताफळ लागवडीचं ठरल्यानंतर घरच्यांनी सगळ्यांनी मला पाठबळ दिलं. त्याच्यामुळे हे सीताफळीचा बाग आम्ही करू शकलो आणि याच्यातून उत्पन्न चांगलं निघाले. श्रीराम जोशी हे साखर कारखान्यात कामगार म्हणून नोकरी करतात. खरं तर शेतीसोबतच काहीतरी जोड व्यवसाय करता यावा या उद्देशानं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांवर भेटी दिल्या, पिकांची माहिती घेतली आणि कालांतराने सीताफळ या पिकाबद्दल त्यांना कल्पना सुचली. कुटुंबातील सर्वांच्या सहमतीने त्यांनी 1.5 एकरमध्ये सीताफळाची लागवड केली. श्रीराम जोशी हे सीझनमध्ये सीताफळ या पिकाच्या माध्यमातून 5 ते 6 लाखांपर्यंत कमाई करतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.